दिंडोरी लोकसभा मतदारसंघ तसा मागच्या 20 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा गड आहे। मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये कांद्याच्या प्रश्नामुळे तिथल्या ज्या उमेदवार आहेत केंद्रीय मंत्री भारती पवार यांना चांगलाच घाम काढायला लागतोय आणि अशाच परिस्थितीमध्ये त्यांच्याच पक्षातून बंडाळी समोर आल्याचं बघायला मिळतंय। युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष असलेले बर्डेजी आहेत, त्यांनी आता बंडखोरीचं किंवा एक नाराजीचं सूर आवडलेला आहे आणि नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, काय त्यांच्या भावना आहेत ते जाणून घेऊ। काय नेमकं झालेलं आहे, तुम्ही थेट राजीनामा देता? मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी माननीय नामदार डॉक्टर भारतीताई पवार यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या जोमाने मोठे परिश्रम घेऊन त्यांना त्या ठिकाणी त्यांचा मोठा विजय त्यांना त्या ठिकाणी प्राप्त करून दिला आणि त्यांना त्या ठिकाणी लोकसभेमध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलं आणि त्यांना नशिबाने पुन्हा साथ दिली आणि त्या ठिकाणी भाजप नेतृत्वाने आमच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना त्या ठिकाणी केंद्रामध्ये मंत्रिपद दिलं आणि ते मंत्रिपद मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या मनामध्ये अतिशय आनंदाची भावना निर्माण झाली की आता आपलं केंद्रामध्ये सरकार आहे, आपल्याला मंत्रिपद त्या ठिकाणी आपल्या ताईला मिळालंय आणि त्याचा भरघोस फायदा हा आपल्या मतदारसंघासाठी होईल आणि आपल्याला सुद्धा सर्व कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात आपल्याला ताकद मिळेल अशी कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी भावना होती। आणि साहजिक कुठल्याही पक्षाचं सरकार असलं की कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आपलं सरकार आहे, आपला लोकप्रतिनिधी आहे, तर आपली कामं त्या ठिकाणी प्रामुख्याने मार्गी लागली पाहिजे अशी प्रत्येक कार्यकर्त्याची पदाधिकाऱ्याची त्या ठिकाणी भावना असते। परंतु मागील 5 वर्षामध्ये जे वाईट अनुभव आम्हाला त्या ठिकाणी आले की सर्वसामान्य कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी त्यांच्या कार्यालयात ज्यावेळी जातात किंवा त्यांच्याशी फोनवरती संपर्क करण्याचा प्रयत्न करतात, एक तर फोन तर त्यांचा 10 वेळेस फोन लावला तर 9 वेळेस त्यांचा कॉल एक तर डायव्हर्टेड असतो, फॉरवर्डेड असतो, मग कोणीतरी ते पीए फोन उचलतात, मग ते काहीतरी उडवडीचे उत्तर देतात, ताई आज दिल्लीला आहे, ताई आज केरळला आहे, ताई आज कुठे राजस्थानला आहे, ताई आज कुठं परदेशामध्ये आहे, अशा पद्धतीने त्या ठिकाणी आणि कुठल्याही प्रकारचं लोकांचं काम त्या ठिकाणी ऐकून घेत नाही। मंत्री महोदयांकडे सुद्धा अनेकदा लोक जातो आम्ही, त्यांच्याकडे लोक थेट न जाता आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी घेऊन जात असतात की आमचं मंत्री महोदयांकडे काम आहे, तुम्ही आमच्या सोबत चला। आणि साहजिक लोकांना असं वाटतं की हे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आहेत, कार्यकर्ते आहेत, तर यांचं निश्चितपणाने त्या ठिकाणी ऐकलं जातं। परंतु अशा लोकांसुद्धा समोर सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी अपमानित व्हावं लागतं, कारण मंत्री महोदयांनी गेल्या 5 वर्षामध्ये थेट संबंधित विभागाला, संबंधित अधिकाऱ्याला कधी आमच्या समोर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी किंवा लोकांच्यासाठी कधीच फोन लावला नाही। त्यांचं उत्तर असं असतं की तुम्ही तिथे जा आणि मला फोन करा। आणि मग जो अडलेला नडलेला कार्यकर्ता असतो, ज्याचं तो त्या ठिकाणी तो काहीतरी त्रासलेला असतो, म्हणून त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीकडे तो दाद मागण्यासाठी येतो, परंतु ज्यावेळेस लोकप्रतिनिधी त्याच्यासाठी अधिकाऱ्याला बोलावून घेत नसतील, अधिकाऱ्याला ते फोन लावत नसतील, तर निश्चितपणानं तो कार्यकर्ता त्या ठिकाणी नाउमेद होऊन जातो। आणि अशा पद्धतीने 5 वर्षामध्ये या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी काम केलं। विकास कामांच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी त्या पीए लोकांनी त्या ठिकाणी, आता मी जिल्हाध्यक्ष आहे, मी सरपंच आहे, माझ्या गावात विकास कामं सुद्धा देताना आर्थिक त्या ठिकाणी मागण्या करणं, आणि आम्ही एक ठिकाणी एकीकडे तुमच्यासाठी जीव काढतो, त्या ठिकाणी आम्ही निवडणुका आल्या की परिश्रम घेतो, आम्ही पक्ष संघटनेचं अहोरात्र काम करतो, आणि असं असताना तुम्ही आमच्या गावात सुद्धा आम्हाला कामं देताना त्या ठिकाणी तुम्ही टक्केवारीची मागणी करता, यासारखं दुर्दैव त्या ठिकाणी नाही। हे सगळं आम्ही निमूटपणे 5 वर्ष सहन केलं। आणि आता एक 4-5 दिवसापूर्वी आमचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुनील बच्चाव सर त्या ठिकाणी दिंडोरीमध्ये आले, त्यांनी बैठक लावली की आता आपल्याला निवडणूक प्रचाराला लागायचंय। आम्ही त्यांना हो म्हटलं, परंतु आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी एक मागणी केली की मंत्री महोदयांना, उमेदवाराला आमच्या समोर बसवा। 5 वर्षामध्ये त्यांनी जी वागणूक दिली, आम्हाला त्यांच्याशी त्या गोष्टी बोलायच्या आहेत, त्याच्यावरती ते काही सुधारणा करणार आहेत का नाही, म्हणून आम्ही त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली। आणि असं असताना त्या दिवशी मीटिंग झाल्यानंतर योगेश बर्डेच त्या ठिकाणी मीटिंगमध्ये विरोधात बोलला, म्हणून मला रात्री 11:30 वाजता त्यांचा फोन आला आणि माझ्याशी अतिशय उर्मटपणे त्या ठिकाणी त्या जवळपास आमचा 22 मिनिटं फोन चालला। अतिशय धमकीबाजा इशारा देत, तुला माझ्याशी दुश्मनी घ्यायचंय का, तुला कोणी शिकवतंय का, माझी तक्रार थेट JP नड्डांकडे कर, माझी उमेदवारी रद्द करून आण, अशा पद्धतीची उत्तरं जर आमच्या उमेदवाराकडनं, ज्यांच्यासाठी आम्हाला काम करायचंय, ज्यांना आम्हाला निवडून द्यायचंय पुन्हा, ते जर अशा पद्धतीने उत्तर देत असतील तर माझ्यासारख्या स्वाभिमानी कार्यकर्ता त्या ठिकाणी त्यांचं काम करू शकत नाही। म्हणून मी पक्षश्रेष्ठींकडे वारंवार त्या ठिकाणी आमच्या जिल्ह्याच्या मध्यवर्ती कार्यालयात सुद्धा नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी त्या ठिकाणी, खरं तर मागे राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा इतर काही निरीक्षक असतील, त्यांनी सुद्धा सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली होती आणि भारती पवार यांच्या नावाबद्दल ही सगळी चर्चा झालेली होती। तेव्हा नेमकं काय घडलं आणि त्यानंतरच खरं तर त्यांची उमेदवारी निश्चित झाली? त्यावेळेस सुद्धा
आमच्या जवळपास दिंडोरी लोकसभेतले नाशिक जिल्ह्यातले प्रमुख एक साधारण 70 ते 80 लोकांचा राधाकृष्ण विखे पाटलांनी 1 to 1 बंद दाराआड त्या ठिकाणी चर्चा केली. त्यामध्ये माझाही समावेश त्या ठिकाणी होता आणि आम्ही ही सगळी जी 5 वर्षातली वस्तुस्थिती आहे त्यांच्या समोर त्या ठिकाणी मांडली आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा हात सुरू होता की त्यांच्या PA असतील त्या असतील अतिशय वाईट वागणूक मिळालेली. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांची उमेदवारी त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देण्यात येऊ नये, कुठल्या तरी एक चांगला उमेदवाराला त्या ठिकाणी उमेदवारी द्यावी असा त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह धरला. आणि ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली तर आमची सर्व कार्यकर्त्यांची एकमेकांशी फोन झाली, चर्चा झाली का आपण जी मागणी मांडली, आपण कार्यकर्ते म्हणून जो घाम गाळतो तर आपल्या शब्दाला शून्य किंमत आहे. शेवटी त्यांना जे करायचं तेच केलं. मग राधाकृष्ण विखे पाटलांनी नेमकी त्यांच्यात आणि भारतीताई पवार यांच्यामध्ये काय सेटलमेंट झाली मला माहित नाही, परंतु राधाकृष्ण विखे पाटलांवरती सुद्धा माझा आरोप आहे की त्यांनी वस्तुस्थिती अहवाल त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठींपासून दाबून ठेवला आणि काहीतरी खोटा अहवाल त्यांनी त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठींकडे सादर केला आणि म्हणून त्यांची पुन्हा उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर झाली. उमेदवारी जाहीर झाली ते सुद्धा आम्ही मोठ्या मनाने मान्य केलं. नक्कीच. खरं तर तुमच्या बोलण्यातून एक गोष्ट लक्षात येते की ही जी खतखत आहे ही आत्ताची नाही तर पूर्वीपासून चालत आलेली आहे. कधीपासून ही खतखत आहे आणि याच्या आधी पक्षश्रेष्ठींकडे आपण या गोष्टी मांडल्यात का? नक्कीच आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. आदरणीय बावनकुळे साहेब असतील, आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब असतील, यांनी सुद्धा त्यांना वेळोवेळी त्या ठिकाणी फोन केले, त्यांच्या कामकाजामध्ये त्यांना सुधारणा करण्यासाठी त्या ठिकाणी सूचना केल्या. परंतु असं असून सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला आज वाटलं आज सुधारणा होतील, उद्या होतील, परंतु असं झालं नाही. आणि आता निवडणूक लागल्यानंतर तर त्या अधिक आरोगंटपणे त्या ठिकाणी बोलायला लागल्या. त्यामुळे आम्हाला असं वाटायला लागलं की त्यांना आता खालच्या तळागाळातल्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची अजिबात त्या ठिकाणी गरज राहिली. नक्कीच तुमच्या भावना तीव्र आहेत. आता तुम्ही राजीनामा दिलेला आहे. शेवटचा प्रश्न असा आहे की आता पुढची भूमिका काय असणार? नाही, मी माझ्या पक्षाकडे अजूनही त्या ठिकाणी विनंती करतोय की मी तर आज माझ्या सर्व पदांचा त्या ठिकाणी त्याग करतोय, परंतु माझी पक्षाविषयी मी 15 वर्षापासून या पक्षाचं काम करतोय. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी मी पार पाडल्या आणि त्या ठिकाणी अजूनही वेळ गेलेली नाही. पक्षाने अजून सुद्धा उमेदवार त्या ठिकाणी बदलावा आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडे जाण्यापासून त्या ठिकाणी वाचवावा. आणि जर महाविकास आघाडीपासून जर वाचवायचा असेल तर त्यासाठी उमेदवारी बदलणं हाच एकमेव पर्याय आहे. उमेदवारी जर बदलली तर निश्चितपणानं आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते जे आज सायलेंट मोडमध्ये आहेत ते पुन्हा ऍक्शन मोडमध्ये येतील आणि उमेदवार त्या ठिकाणी बदललेला कोणताही उमेदवार पक्षाने दिला तर त्याच्यासाठी कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेऊन निवडून आणतील. नक्कीच. खरं तर आपण बघतोय की भारती पवार यांच्या अडचणींमध्ये आता पुन्हा एकदा वाढ होताना दिसून येते. नाराजी आणि त्यानंतर त्या नाराजीतून आलेला राजीनामा याचं सत्र आता पुढे कुठपर्यंत जाणार आणि याचा फटका भारती पवार यांना किती बसणार हे बघणं देखील भविष्यात महत्वाचं असणार आहे. उत्तर महाराष्ट्र लाईव्ह साठी अजिंक्य बोडके, नाशिक.